नमस्कार. विचार करा, सविनय कायदेभंगाच्या एका अगदी साध्याशा कृतीने संपूर्ण देशभरात कशी बरं लाट निर्माण केली असेल. एका छोट्याशा घटनेने ऐतिहासिक देशव्यापी चळवळीचं रूप कसं घेतलं, हे आपण आजच्या या सत्रात उलगडणार आहोत. दांडी मार्चच्या या विशेष विश्लेषणात आपले स्वागत आहे. चला तर मग या चळवळीची मूळ रणनीती म्हणजे मीठच का निवडलं इथून सुरुवात करूया. त्यानंतर तो 240 मैलांचा प्रवास, त्यातील प्रमुख नेते, देशभरातील विस्तार आणि शेवटी या चळवळीचा जागतिक परिणाम, अशा विविध टप्प्यांतून हा इतिहास समजून घेऊया. विभाग 1, मीठच का निवडले. आपण या मूलभूत रणनीतीपासून सुरुवात करूया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. मीठ ही एक दैनंदिन अगदीच सामान्य वस्तू. मग ह्या एका साध्या गोष्टीवरून क्रांतीची ठिणगी का पडावी बरं? सविनय कायदेभंगासाठी हेच माध्यम का निवडलं गेलं? यामागे एक अत्यंत कुशल रणनीती होती. बघा, मिठाची गरज समाजातील प्रत्येक घटकाला होती. गरिबांवर लादलेला ब्रिटिशांचा मिठावरील कर आणि त्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली साधन होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एका मुद्द्याने श्रीमंत, गरीब, हिंदू, मुस्लिम अशा सर्वांना एका छत्राखाली आणलं. यात कोणताही जातीय किंवा वर्गीय वाद नव्हता, ज्यामुळे संपूर्ण समाज अगदी एका धाग्यात बांधला गेला. विभाग 2, 240 मैलांचा प्रवास. आता आपण प्रत्यक्ष चळवळीकडे वळूया. प्रवासाला निघण्यापूर्वी महात्मा गांधींनी व्हॉइसरॉय आयर्विन यांना त्यांच्या 11 मागण्या पाठवल्या होत्या. पण जेव्हा व्हॉइसरॉय यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, तेव्हा गांधीजींनी एक अत्यंत शक्तिशाली आणि सूचक इशारा दिला. ते म्हणाले, मी गुडघे टेकून भाकरी मागितली आणि त्या बदल्यात मला दगड मिळाला. खऱ्या अर्थाने ही एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण देशाच्या जनक्षोभाचीच भावना होती. आणि इथूनच खऱ्या कृतीला सुरुवात झाली. साबरमती आश्रमातून नेमक्या 78 विश्वासू स्वयंसेवकांसह ही पदयात्रा सुरू झाली. विशेष म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दर्शवण्यासाठी हे स्वयंसेवक भारताच्या विविध भागांतून आणि वेगवेगळ्या धर्मांमधून अत्यंत काळजीपूर्वक निवडले गेले होते. आता या प्रवासाचा घटनाक्रम पाहूया. 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेला हा प्रवास दररोज सुमारे 10 मैल असा एकूण 240 मैलांचा पल्ला तब्बल 24 दिवस चालला. 5 एप्रिल रोजी हे सर्वजण दांडीला पोचले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता गांधीजींनी समुद्रकिनारी नैसर्गिक मिठाचा खडा उचलला आणि औपचारिकपणे मिठाचा कायदा मोडला. विभाग 3, प्रमुख आवाज आणि छापा. या पुढच्या टप्प्यात एक खरोखरच रंजक बाब पाहायला मिळते. ती म्हणजे या चळवळीची व्याप्ती आणि समाजातील विविध घटकांचा वाढता सहभाग. सुरुवातीला या पदयात्रेत महिलांचा समावेश नव्हता, पण कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी गांधीजींचं मन वळवलं. आणि या एका महत्त्वपूर्ण हस्तक्षेपामुळे काय झालं तर आघाडीवर असलेल्या आंदोलकांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. निदर्शने आणि मीठ बनवण्याच्या प्रक्रियेत महिलांनी अत्यंत धैर्याने मोठी भूमिका बजावली. पुढे गांधीजींच्या अटकेनंतर धरसणा येथील मिठागरांवरील छाप्यादरम्यान परिस्थिती आणि आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली. सरोजिनी नायडू, इमामसाहेब आणि मणिलाल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण होतं, पण पोलिसांनी त्यावर अमानुष लाठीमार केला. अमेरिकन पत्रकार वेब मिलर यांनी या क्रूर घटनेचं वार्तांकन जगभरात केलं आणि यामुळे ब्रिटिशांच्या नैतिक अधिकाराला जागतिक पातळीवर खरोखरच खूप मोठा धक्का बसला. विभाग 4, देशभरात पसरलेली चळवळ. दांडी येथील मुख्य कृती ही केवळ एक ठिणगी होती, जिने संपूर्ण उपखंडात प्रादेशिक पदयात्रांची मालिकाच सुरू केली. दांडीच्या घटनेतून प्रेरणा घेत देशभरात अनेक नेते उभे राहिले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे बरं का. तामिळनाडूमध्ये सी राजगोपालाचारी, केरळमध्ये के केळप्पन आणि ओडिशामध्ये गोपाळबंधू चौधरी यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं. मलबारमध्ये तर पी कृष्णा पिल्लई यांनी पोलिसांचा कडाडून प्रतिकार करत राष्ट्रध्वजाचं रक्षण केलं. यावरून हे आंदोलन देशभरात कसं उफाळून आलं हे स्पष्ट होतं. याशिवाय आंध्र प्रदेशातील नेत्यांनी एक वेगळाच आणि अत्यंत शिस्तबद्ध रचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला. तिथे प्रतिकार संघटित करण्यासाठी चक्क शिबिरम म्हणजेच लष्करी धर्तीवरील छावण्या उभारण्यात आल्या. हे आंदोलनातील वाढत्या तयारीचं एक उत्तम उदाहरण होतं. विभाग 5, महाराष्ट्राचा अनोखा लढा.
आता आपण आपल्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करूया. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे मूळ सत्याग्रहाच्या संकल्पनेत काही अत्यंत रंजक आणि नाविन्यपूर्ण बदल करावे लागले. महाराष्ट्रात भौगोलिक परिस्थितीनुसार 2 पूर्णपणे वेगळे डावपेच पाहायला मिळाले. किनारपट्टीवर आणि अंतर्गत भागात नेत्यांनी कशा नवनवीन पद्धती शोधून काढल्या हे पाहणं खरोखरच रंजक आहे. बघा, शिरोडा, रत्नागिरी, मालवण आणि मुंबईतील विलेपार्ले यांसारख्या किनारपट्टीच्या भागात मिठाच्या डेपोवर मोठे छापे टाकण्यात आले. एकट्या शिरोडा सत्याग्रहात शेकडो स्वयंसेवकांना अटक झाली. पण ज्या भागात समुद्र नव्हता, अशा संगमनेर, अकोला आणि पुसद यांसारख्या अंतर्गत भागांमध्ये काय, तर तिथे लोकांनी जंगल कायद्यांचं उल्लंघन करण्यास सुरुवात केली. बापूजी आणे यांच्या नेतृत्वाखालील हा जंगल सत्याग्रह मिठाच्या कायद्याला एक अत्यंत प्रभावी असा स्थानिक पर्याय ठरला. विभाग 6. जागतिक वारसा. शेवटी अत्यंत बारकाईने आयोजित केलेल्या या अवाढ्य चळवळीचं अंतिम ऐतिहासिक महत्त्व काय होतं ते आपण तपासूया. खरं सांगायचं तर या चळवळीने आपली दीर्घकालीन उद्दिष्टे खऱ्या अर्थाने साध्य केली. भारतीय जनता एका प्रदीर्घ आणि शिस्तबद्ध संघर्षासाठी तयार आहे हे यातून संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखवलं. या शांततापूर्ण आंदोलनामुळे जागतिक सहानुभूती भारताच्या बाजूने वळली आणि याच वाढत्या दबावामुळे ब्रिटिश साम्राज्य काँग्रेसला बरोबरीची वागणूक देण्यास आणि वाटाघाटीसाठी टेबलावर बसण्यास भाग पडलं, ज्याचा थेट आणि ऐतिहासिक परिणाम म्हणजे 1931चा गांधी-आयर्विन करार. तर नैसर्गिक मिठाचा एक छोटासा खडा संपूर्ण इतिहासात कसा प्रतिध्वनित होतो आणि एका बलाढ्य साम्राज्याला तडजोड करण्यास कसा भाग पाडतो. एका अचूकपणे आखलेल्या अहिंसक जनआंदोलनाची ताकद खरोखरच किती अफाट असू शकते, नाही का? हा विचार नक्कीच आपल्याला इतिहासाच्या या पानांचा अधिक सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त करतो.